सुप्रभात मंडळी, नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे। सकाळचे 7:30 वाजलेत। सांताक्रूजहून 7 वाजताची बस पकडून आज आपण निघालो आहोत लोणावळ्याला। चला तर तुम्हीही आमच्यासोबत या प्रवासात। इथे आपण थांबलेलो छोट्या ब्रेकसाठी। ब्रेक नंतर आता निघूयात पुढच्या प्रवासाला। मित्रांनो, आज आपण आलो आहोत लोणावळा येथील ज्वेल्स रिसॉर्टमध्ये। तर आजचा आपला स्टे ज्वेल्स रिसॉर्टमध्ये असणार आहे। तर हे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता लॉन एरिया, त्यांची बिल्डिंग, रिसेप्शन एरिया, स्विमिंग पूल। तर असं हे रिसॉर्ट आहे। तर आता आपण आलो आहोत ब्रेकफास्ट करायला। यांचं स्वतःचं असं इन हाऊस रेस्टॉरंट आहे। ब्रेकफास्टमध्ये आपण मागवले आहेत पोहे, आलू पराठा आणि वडापाव। हा इथला डायनिंग एरिया आहे। आता ब्रेकफास्ट नंतर आम्ही रिसॉर्टमध्येच थोडा वेळ आराम करणार आहोत। या मंडळी, जेवायला या। दुपारच्या जेवणात आम्ही हराभरा कबाब आणि डाळ खिचडी मागवली आहे। जेवणानंतर स्विमिंग पूलमध्ये जाण्याचा आमचा बेत आहे। चला तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत देवी एकविरा आईच्या दर्शनाला। तयारी झाली आहे, आता फक्त रिक्षाची वाट बघतोय। रिक्षा आली की निघायचं।
आत्ता आपण कारला डोंगरावर जात आहोत। रिक्षावाले काका आपल्याला डोंगरावरील पार्किंगपर्यंत सोडणार आहेत, जेणेकरून आपले अर्धा डोंगर चढण्याचे श्रम कमी होतील। आता आपण पार्किंगमध्ये पोचलो आहोत। इथून पुढे आपल्याला चालत जायचं आहे। चला। मगाशी म्हटल्याप्रमाणे पायथ्यापासून इथपर्यंत येण्याचे आपले श्रम वाचले आहेत। इथून पुढे आपल्याला उर्वरित डोंगर चढून जायचं आहे। आता आपण पायऱ्या चढून वर आलेलो आहोत। इथे मंदिराच्या बाजूलाच प्रसिद्ध अशा कारला लेण्या आहेत। त्या पाहण्यासाठी 25 रुपये तिकीट आहे। आपण आधी दर्शन घेऊयात, मग या लेण्या पाहायला जाऊयात। चला। एकविरा देवी हे एक आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे। चैत्र आणि अश्विन या 2 महिन्यात देवीची यात्रा भरते। त्यावेळी कोळी बांधवांसह राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनास व नवस फेडण्यासाठी येतात। मंदिरात जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे छान दर्शन झालं देवीचं। समोर पहा, सूर्य पण आता मावळत चाललाय। आपल्यालाही अंधार पडायच्या आत इथून निघायचंय, त्यामुळे पटापट लेणी पाहूयात आणि निघूयात। चला। हा नाईट व्ह्यू आहे हॉटेलचा। आम्ही हॉटेलवर आलो, फ्रेश झालो आणि जेवून आता निवांत बसलोय। छान गेला आजचा दिवस। चला तर ह्या व्हिडिओत इथेच थांबूयात। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओत लवकरच। शुभरात्री।